श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन। एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला कोबी मंचुरियन बनवून दाखवणार आहे। 15 ते 20 मिनिटात आपले कोबी मंचुरियन बनवून होणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया। कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक छोटा कोबी किसून घेतलेला आहे। मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर, मैदा एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे। आता कोबीमध्ये चवीपुरते मीठ घालायचे आहे। मीठ घातल्यानंतर मीठ असे कोबीला चोळून घ्यायचं आहे। तोपर्यंत चोळायचं जोपर्यंत कोबीला पाणी सुटत नाही। हे पहा, अशा प्रकारे चोळत राहायचं। हे पहा, तुम्ही पाहू शकता कोबीला पाणी सुटलेलं आहे। कोबीला पाणी सुटल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही इथे। आता आपण यामध्ये साहित्य घालून घेणार आहोत। लसूण आलं पेस्ट, सोया सॉस, चिली सॉस, लाल तिखट घालणार आहोत। हे सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये मैदा घालणार आहोत। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, पण आपण अंदाज घेत मैदा घालणार आहोत। कॉर्नफ्लॉवर देखील मी 1 वाटी घेतलेला आहे, पण मी निम्मा घालते, निम्मा ठेवून देते। आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे। थोडंसं मिश्रण पातळ वाटते। राहिलेला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मी यामध्ये मिक्स करून घेते। मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला अंदाज घेत कोबीमध्ये मिक्स करायचं आहे। कारण कसं होतं, कोबी जर आपला कवळा असेल, ज्यावेळेला आपण किसून त्यामध्ये मीठ चोळून घेतो त्यावेळेला कोबीला खूप पाणी सुटतं। आणि कोबी आपला निबर असेल, घट्ट असेल असा, तर त्याला जास्त पाणी सुटत नाही। त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हा अंदाज घेत कोबीमध्ये मिक्स करावा लागतो। आता आपले व्यवस्थित मिश्रण तयार झालेले आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। इथे मी कांदा घेतलेला आहे। कांदा किंवा कांद्याची हिरवी पात सुद्धा बारीक कट करून तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे व्यवस्थित आपले मिश्रण तयार झालेले आहे। मिश्रण आपलं व्यवस्थित झालेलं आहे का
हे अशा प्रकारे बघायचं. असं सहजासहजी तुटत असेल तर समजायचं की मिश्रण आपलं व्यवस्थित झालेलं आहे. मिश्रण आपले तयार आहे. आपण मंचुरियन लगेच करून घेणार आहोत. मंचुरियनचे मिश्रण तयार करत असतानाच तेल गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला. मंचुरियनचे मिश्रण आपल्याला भिजत ठेवायचं नसते, लगेच तयार करायचं आणि लगेच मंचुरियन तळून घ्यायचे असतात. कारण मंचुरियनचे मिश्रण आपण 5-10 मिनटं जरी भिजत ठेवले तर परत ते पातळ होते. पातळ झाले की मग त्यात परत मैदा मिसळा, परत कॉर्नफ्लॉवर मिसळा. त्यामुळे मंचुरियनचे मिश्रण तयार करायचे आणि लगेच मंचुरियन तळून घ्यायचे. मंचुरियनचे मिश्रण तयार करत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलं होते. त्यामुळे आपण मिश्रण तयार केले आणि पटकन तळायला घेतलेले आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता किती छान आपले मंचुरियन झालेले आहेत. अगदी कमी वेळात मंचुरियन आपले बनवून झालेले आहेत. व्यवस्थित असे तळून घ्यायचे. मंचुरियन तळून घेताना सुरुवातीला फुल गॅसवर तळून घ्यायचे आहेत. नंतर मंद गॅसवर थोड्या वेळ 3-4 मिनटं तळून घ्यायचे. थोडासा वेळ लागतो मंचुरियन तळायला, गडबड करायची नाही. आपल्याला कुरकुरीत असे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हलवून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मंचुरियन आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही, आपले मंचुरियन व्यवस्थित तळलेले आहेत. व्यवस्थित कडक कुरकुरीत आपले मंचुरियन झालेले आहेत. पहा, तुम्ही पाहू शकता. आता आपण राहिलेले सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. हे पहा, किती छान आपले मंचुरियन झालेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे मंचुरियन करायची. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.